नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला म्हाडाने जी नवीन लॉटरी लॉन्च केली आहे, म्हणजे बुक माय होम प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही जी लॉटरी आहे, याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. कारण खूप लोकांचे मला कॉल येत आहेत की ही लॉटरी नेमकी काय आहे, कशा पद्धतीने याची घरं वितरित होणार आहेत. तर या लॉटरीची संपूर्ण माहिती आपण गोळा केलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती आपण आज आपल्याबरोबर शेअर करत आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका, कारण यामध्ये खूप एक महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स म्हाडाने टाकलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला अगर तुम्ही ते पॉईंट लक्षात घेतले नाहीत तर तुमची जी डिपॉझिटची अमाऊंट आहे, जी तुम्ही 15,000 20,000 भरणार आहे, ती जप्त होऊ शकते. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा पॉईंट बिलकुल स्किप करू नका. तुम्हाला मी सर्व पॉईंट समजावून सांगणार आहे, त्यामुळे हा पॉईंट विना स्किप करता पहा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाहीये. तर आपण 2 टप्प्यामध्ये व्हिडिओ पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या लॉटरीबद्दल सगळी संपूर्ण माहिती देणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा 15 तारखेला, जसं की मला सांगितलेलं आहे की 15 तारखेला दुपारी 12 वाजता ही लॉटरी निघणार आहे, म्हणजेच ज्या स्कीम्स आहेत त्या दिसायला चालू होणार वेबसाईटवर. तर त्यावेळी त्या स्कीमसाठी अप्लाय कसे करायचे हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये 3 महत्त्वाचे पार्ट्स असतात पहिले लॉटरीमध्ये, की पहिले रजिस्ट्रेशन, म्हणजे रजिस्ट्रेशनमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय केले जातात आणि हा पार्टच म्हणजे खूप जरा जास्त वेळ खावा आहे किंवा ट्रिकी सुद्धा आहे. बऱ्याच लोकांना रजिस्ट्रेशन जमत नाही. तर रजिस्ट्रेशन हे करून देण्याची सोय आपल्याकडे आहे. रजिस्ट्रेशन मी करून देऊ शकतो. पण ऍप्लिकेशन जे आहे या लॉटरीसाठी फक्त तुम्हालाच करावं लागेल. ऍप्लिकेशन फक्त साठी एकच पेज असतं, ज्यामध्ये थोडकी माहिती फिलअप करायची असते. तर ती कशी करायची ते मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे, ऍप्लिकेशन कसं करायचं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍप्लिकेशन जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि थर्ड पार्ट आहे पेमेंट. म्हणजे पहिला पार्ट रजिस्ट्रेशन, दुसरा पार्ट ऍप्लिकेशन आणि तिसरा पार्ट पेमेंट. तर रजिस्ट्रेशनच खूप जरा ट्रिकी असतं, त्यामुळे ते मी करून देईल किंवा आपल्याकडे ती सोय आहे. पण ऍप्लिकेशन जो आहे या वेळेला तुम्हाला करावं लागणार आहे. जो अप्लाय करणार आहे त्यालाच तो फ्लॅट मिळणार आहे, त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला अप्लाय सुद्धा स्वतःला करायला लागणार आहे. त्यामुळे हा पार्ट सुद्धा तुम्ही स्किप करू नका. पूर्ण माहिती मी एकदम समजावून सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा त्यामध्ये पाहिल्यानंतर व्हिडिओ इझिली अप्लाय करू शकता. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की म्हाडाची जी पहिली लॉटरी आहे, रेग्युलर लॉटरी जी असते, त्याची वेबसाईट असते housing.म्हाडा.gov.in. ही वेबसाईट आहे म्हाडाच्या रेग्युलर जी लॉटरी असते, जी लॉटरी पद्धतीने वितरित केली जाते. त्यामध्ये 15% 20% घरं असतात सर्वसमावेशकवाली, तर ती घरं त्यामध्ये वितरित केली जातात. त्यानंतर म्हाडाची दुसरी एक वेबसाईट आहे lottery.म्हाडा.gov.in, म्हणजे लॉटरी पासून जी सुरुवात आहे लॉटरीचं नाव, त्यामध्ये म्हाडाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही घरं असतात. पण ही घरं जी आहेत ती इतकी म्हणजे हे नसतात की बाबा एकदम छोटीवाली घरे असतात किंवा संपूर्ण बिल्डिंग म्हाडाची वगैरे असते. तर ही ती लॉटरी असते की बऱ्याच लोकांचा हाच समज आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे ती घरं माहिती आहे तुम्हाला विक्री होतच नाहीत जास्त करून, आणि ते प्रत्येक वर्षी परत लॉटरीमध्ये येत असतात. आणि जी आता म्हाडाने जी काढलेली आहे लॉटरी, जी की आहे बुक माय होम, ही जी लॉटरी आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, याची सुद्धा म्हाडाने वेबसाईट पूर्णपणे वेगळी केलेली आहे आणि याचं रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला रेग्युलर लॉटरीचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य जी लॉटरी आहे म्हाडाची, जी रेग्युलर चालू असते, त्या लॉटरी दोन्हीचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे. आणि ह्या लॉटरीचं म्हणजे आता चालू लॉटरी आहे बुक माय होम, याचं सुद्धा रजिस्ट्रेशन हे पूर्ण वेगळं आहे. तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण वेगळं करावं लागणार आहे. आणि या लॉटरीमध्ये जी घरं असणार आहेत ती 3-4 वर्षापूर्वीचे किंवा 3-4 वर्षापर्यंतचे म्हाडाचे 15% सर्वसमावेशक आणि 20% सर्वसमावेशक, यामध्ये जी घरं शिल्लक राहिलेली आहेत की अजूनपर्यंत ते विकली गेलेली नाहीत, ती सर्व घरे या लॉटरीमध्ये असणार आहेत. म्हणजेच काय की तुम्ही 20% मध्ये अप्लाय करता रेग्युलर लॉटरीमध्ये, त्यामध्ये जी घरं
विकली गेली नाहीत ती घरं यामध्ये या लॉटरीमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळी वेबसाईट करून यामधून वितरित केली जाणार आहेत. आणि ही घरं सुद्धा तुम्हाला जो प्रथम अप्लाय करेल त्याला हे घर भेटून जाणार आहे. आणि ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे. तुम्हाला 2 दिवसात म्हणजे 15 तारखेला समजा लॉटरी ओपन झाली आणि तुम्ही पेमेंट सुद्धा भरलं तर 2 दिवसात तुम्हाला बेकार पत्र सुद्धा भेटणार आहे. बेकार पत्र भेटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बिल्डरकडे जाऊन ऍग्रीमेंट वगैरे करू शकता. त्यामुळे ही लॉटरी सुद्धा खूप चांगली आहे माझ्या मते. यामध्ये घरं सुद्धा जी राहिलेली आहेत शिल्लक ती चांगली पण असणार आहेत आणि काही घरं अशी सुद्धा असणार आहेत ज्यामध्ये की लोकांनी ती घेतलीच नाहीत किंवा त्याचा प्लॅन चांगला नाही किंवा बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्यामुळे लोकेशन वगैरे या गोष्टीमुळे सुद्धा घेतलेली नसणार आहेत अर्जदारांनी बऱ्याच. तर चांगली घरं सुद्धा यामध्ये असणार आहेत आणि जे न विकली गेली आहेत ती सुद्धा घरं यामध्ये असणार आहेत. पण ती सर्व घरं ही 15% किंवा 20% सर्व समावेशक मध्येच असणार आहेत. म्हणजेच प्रायव्हेट बिल्डरच्या फ्लॅटमध्येच प्रायव्हेट बिल्डिंग मध्येच असणार आहेत किंवा प्रायव्हेट बिल्डरकडेच असणार आहेत. म्हणजे म्हाडाचं पूर्ण कन्स्ट्रक्शन यामध्ये नसणार आहे. ही सर्व घरे प्रायव्हेट बिल्डरकडे असणार आहेत. जे आपण नेहमी जी अप्लाय करतो 15 ते 20% ती असणार आहेत. तर ती घरे विकली का गेली नाहीत याची काही कारणं बरेच असू शकतात. की बऱ्याचदा काय असतं की आता आपण प्रिव्हियस लॉटरीमध्ये सुद्धा पाहिलं की श्रीधाम जी सोसायटी होती चरोलीमध्ये किंवा रिओ टावर होती, ऍक्च्युअली यांची घरं चांगली आहेत. पण काय विषय होता की याचा आपण म्हणजे कोणी व्हिडिओ पण बनवला नाही किंवा यामध्ये जो पोझिशन होतं ते सुद्धा खूप लेट होतं. पण ऍक्च्युअली ती जी लोकेशन आहे जी ती घरं बनणार आहेत ती खूप छान आहेत आणि त्यांचं प्लॅन सुद्धा खूप चांगला आहे. आणि तिथं प्रायव्हेट सिटी सुद्धा बनणार. म्हणजे अशा पद्धतीने लोकांचं ज्या साईडकडे दुर्लक्ष झालं की तिथं जेवढे फ्लॅट्स आहेत तेवढे अर्ज सुद्धा आले नाहीत आणि त्यामुळेच ती घरं विकली गेली. ती सुद्धा घरं बहुतेक शिल्लक राहतील आणि कदाचित ती सुद्धा काही महिन्यानंतर यामध्ये लॉटरीमध्ये येऊ शकतात. तर अशा पद्धतीची घरं आहेत की जी मागणी अभावी राहिली किंवा लोकांनी त्याकडे अर्ज केले नाहीत. की बऱ्याच आपण म्हणतो की लॉटरी आधी जे विजिट झालेत ते का होतात तर तिकडे लोक अर्ज करत नाहीत किंवा ते राहून जातं लोकांना ह्याच्याकडून नाही का. सगळ्यांचं दुर्लक्ष त्याकडे होतं आणि त्यामधील घरे तशी शिल्लक राहतात. किंवा लेट पोझिशन बघितलं आपण की लेट ज्याचं घरांचं पोझिशन लेट आहे. समजा एखादी लॉटरी 2021 ला आली आहे आणि 2021 ला जे लोक अर्ज करत ते काय विचार करणार की 2025 ला ज्याचं पोझिशन आहे ते आता म्हणजे बरेच लोक अर्ज करत नाहीत किंवा 4 वर्ष कोण वेट करायचं. त्यामुळे ती घरं सुद्धा आता या लॉटरीमध्ये आलेली आहेत जी आता रेडी पोझिशन झालेली आहेत आणि त्यांचा प्लॅन सुद्धा चांगला आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या लॉटरीला माझ्या मते अर्ज करायला पाहिजे. तुम्हाला घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला हा खूप चांगला चान्स आहे आणि त्यांची किंमत सुद्धा जी म्हाडाच्या रेग्युलर लॉटरीमध्ये होती तीच असणार आहे. तर आणि ही लॉटरी जी आहे याचा पहिला लॉट म्हणता येईल की 15 तारखेला येणार आहे. म्हणजे म्हाडा जी माहिती आता उपलब्ध झालेली आहे की जी घरं उपलब्ध आहेत बिल्डरकडे शिल्लक आहेत त्याची जी एवढी माहिती म्हाडाकडे सध्या आलेली आहे ते 15 तारखेला ती ओपन करणार आहेत. आणि यानंतर सुद्धा जसजशी त्यांच्याकडे माहिती उपलब्ध होईल ते 15 तारखेनंतर सुद्धा नंतर ते लॉटरीमध्ये अपडेट होत जाणार आहे. म्हणजे यामध्ये अजून सुद्धा घरे जास्त ऍड होत राहणार आहेत आणि ही प्रोसेस जोपर्यंत सर्व घरे खपत नाहीत सर्व घरे विकली जात नाहीत 15-20% तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे. त्यामुळे ज्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी सध्या डॉक्युमेंट पुरेसे नाही आहेत तर त्यांनी डॉक्युमेंट गोळा करायला सुरुवात करा. आणि 15 तारखेचा समजा जरी तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला नेक्स्ट जेव्हा लॉट येईल पुढचा त्यावेळी तुम्हाला नक्की अप्लाय करता येईल आणि तुमचं सुद्धा घरात स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे की यामध्ये घरं ऍड होत जाणार आहेत. आणि ही जी म्हाडाने लॉटरी काढलेली आहे पूर्वी आपल्याला फक्त रेग्युलर लॉटरीमध्ये म्हाडाच्या फक्त साईट सिलेक्शन करता येत होतं. म्हणजे काय की फक्त तुम्ही एक सांगायचं की बाबा आम्हाला ही साईट पाहिजे तर त्यातलं एक्झॅक्ट फ्लॅट जो आहे तुम्हाला सिलेक्ट करता येत नव्हता किंवा येत नाही सध्या सुद्धा. पण या लॉटरीमध्ये म्हाडाने तुम्हाला ती मुभा दिलेली आहे की तुम्हाला एक्झॅक्ट फ्लॅट सुद्धा सिलेक्ट करता येतो. म्हणजे तुम्हाला कोणत्या फ्लोअरला किती नंबरचा फ्लॅट पाहिजे हे तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तिथं फ्लॅटचं म्हणजे हे सुद्धा असणार आहे वेबसाईटवर की सर्व फ्लोअर प्लॅन पाहून तुम्ही कोणता फ्लोअर कोणतं काय सर्व लोकेशन पाहून तुम्ही यामध्ये सिलेक्शन करू शकता. तर अशा पद्धतीने ही प्रथम येणारच प्रथम प्राधान्य म्हणजे बुक माय होम ही लॉटरी आहे. आता ह्याची भरपूर माहिती आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता.
पण याच्या व्हिडिओ बघितल्याशिवाय मला प्लीज कॉल करू नका, कारण मला खूप लोकांचे कॉल असेच येतात की फक्त माहिती विचारण्यासाठी. प्रत्येकाला माझ्याजवळ 5-10 मिनिटं वेळ त्यामध्ये जातो. तर हा व्हिडिओ प्लीज बघा आणि नंतरच ह्यामध्ये शंका राहील तरच मला प्लीज विचारा. आता आपण ऍक्च्युअलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे तुम्ही सगळं रजिस्ट्रेशन करून घेतलं किंवा माझ्याकडून सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसत आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, म्हणजेच ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला 15 तारखेला जे ओपन होईल त्यावेळेला तुम्हाला स्वतः अप्लाय करावं लागणार किंवा कारण की जो प्रथम अप्लाय करणार आहे त्यालाच ते घर मिळणार आहे, म्हणून ते प्रोसेस तो जी आहे ती तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे. ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या आणि पहा ती सर्व माहिती. आणि यामध्ये महत्वाचे पॉइंट्स आहेत ते बिलकुल स्किप करू नका. अगर ते स्किप केले, जसं की मी पहिले पण सांगितले आहे की तुमचे डिपॉझिट अमाऊंट अगर तुम्ही ती चूक केली तर तुमची डिपॉझिट अमाऊंट जी तुम्ही 15 ते 20 हजार भरणार आहे ती जप्त केली जाऊ शकते आणि किंवा जप्त केली जाईल अगर तुम्ही तो पॉईंट स्किप केला किंवा तो पॉईंट तुम्ही तिथं ऍप्लिकेशन करताना विसरला तर. तर असं प्लीज करू नका, यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि बिना स्किप करता पहा. तर चला पाहूया आपण कॉम्प्युटर की कसं यामध्ये अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, bookmyhome.mahara.go.in या वेबसाईटवर आपण पूर्ण रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे पेज ओपन होणार आहे. तेव्हा तुम्ही लॉग इन करता तर तुम्हाला व्ह्यू ई साइन सेल्फ डिक्लेरेशन दिसेल आणि इथं अप्लाय बटन तुम्हाला ऍक्टिव्ह झालेले असं दिसेल. तुम्ही हे मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीने ही स्क्रीन दिसणार आहे आणि तुमची सर्व माहितीवर दिसणार तुमचा फॉर्म इथं असणार आहे. आता हे आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेव्हा 15 तारखेला 12 वाजता ही लॉटरी ओपन होणार आहे त्यावेळेला इथं स्कीमसाठी अप्लाय कसं करायचं हे आता आपण पाहणार आहोत. आता समजा आपण इथे या अप्लाय बटनवर समजा क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीच्या स्कीम्स ओपन झालेल्या दिसतील. यामध्ये तुम्हाला म्हणजे 15% दिसेल, 20% दिसेल, म्हणजे सर्वसमावेशमध्ये स्कीम्स आणि इतर काही दिसतील. म्हणजे अशा पद्धतीने समथिंग असं स्क्रीन असणार आहे. त्यामध्ये तुम्ही स्कीम्सवर क्लिक केले की तुम्हाला अशा पद्धतीचे स्कीम दिसतील, म्हणजे त्यामध्ये बरीच नावं असतील ज्या प्रिव्हियस लॉटरीमध्ये असतील किंवा कॅसल गेट वगैरे समथिंग असे एक्झाम्पलसाठी घेऊ की अशा पद्धतीचे तिथे स्कीम दिसणार आहे तुम्हाला. अशा स्कीम तुम्हाला दिसल्या की तुम्ही त्यातली कोणती स्कीम सिलेक्ट करायची आहे की ज्या स्कीमला तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्याच स्कीम त्या ठिकाणी तुम्हाला तिथं त्याचा फ्लोर प्लॅन सुद्धा दिसणार आहे, लोकेशन प्लॅन जिथं ते लोकेशन आहे ते गुगल मॅप्सवरती कुठं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला ते तिथं चेक करता येणार आहेत. तुम्ही फ्लोर प्लॅन तुम्ही तिथंच पाहू शकता की तुमच्या फ्लॅटच्या साईजवर काय आहे ते सर्व बघूनच तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे आणि लोकेशन सुद्धा तिथं महत्वाची आहे. तर हे सर्व तुम्ही पडताळणी केल्यानंतर या ठिकाणी थोडीशी गडबड करू नका. एकदम विचार करून ही स्कीम अप्लाय करताना करा, कारण स्कीम अप्लाय झाली की नंतर तुम्हाला ते परत प्रॉब्लेम नको व्हायला की नाही प्रॉब्लेम केस नंतर करता, म्हणजे एकदा डिपॉझिट भरले गेलं तर तुम्हाला दुसरी स्कीम समजा आवडली तर तुम्हाला परत डिपॉझिट भरावं लागेल. तर अशा वेळी समजा स्कीम तुम्ही एखादी निवडली तर तुम्हाला इथे कोपऱ्याला दिसते की अप्लाय बटन तुम्हाला इथे दिसेल. तर ह्या तुम्ही अप्लाय बटनवर समजा तुम्हाला एखादी स्कीम आवडली तर त्याच फक्त स्कीमला तुम्ही अप्लाय हे बटन दाबायचं आहे. अप्लाय बटन दाबल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा स्कीमचा फॉर्म दिसेल. तुम्हाला मी इथं थोडंसं झूम करून दाखवतो. तर अशा पद्धतीनं स्कीमचं ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. यामध्ये स्कीमचं नाव असेल की कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि तुमच्या उत्पन्न गटानुसारच ज्या स्कीम तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत फक्त त्या स्कीम तुम्हाला यामध्ये शो होणार आहेत, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानुसार तुम्हाला ही स्कीमचं नाव तुम्हाला दिसेल. तुम्ही कॅटेगरी इथं चूज करायची आहे. इथं जनरल पब्लिक असं दिसतंय. तुम्ही इथं कास्टमध्ये करणार असेल तर तुम्ही कास्ट सुद्धा इथं सिलेक्ट करू शकता की कोणत्या कास्टमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं. अगर त्या कास्टमध्ये जर फ्लॅट शिल्लक असेल तर तुम्हाला ते सुद्धा इथं शो होईल. अगर कास्टमध्ये शिल्लक नसेल तर तुम्हाला जनरल पब्लिक असंच सिलेक्ट करावं लागेल. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं एक प्रश्न विचारला जातो की तुमचा त्या म्हणजे पुण्यामध्ये कुठं फ्लॅट आहे का, म्हणजे त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये पीएमसी मध्ये किंवा पीसीएमसी मध्ये. तर तुम्हाला इथे नो म्हणायचं आहे आणि असेल तर तुम्ही करू शकत नाही अप्लाय, नसेल तर तुम्ही करू शकता. तर त्यामुळे इथे नो म्हणायचं आहे आणि ह्या मध्ये सुद्धा नोच म्हणायचं आहे की तुम्हाला पूर्वी गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम मध्ये फ्लॅट मिळाला आहे का. हे दोन्ही आन्सर नो केल्यानंतर तुम्हाला इथं बँक डिटेल्स विचारले जातात. जर तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला फक्त बँकेमध्ये जसं तुमचं नाव आहे तर तुमचं स्वतःचं नाव इथे टाईप करायचं आहे. बँकचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. हा अकाउंट नंबर आहे फक्त रिफंडसाठी आहे. जेव्हा तुम्ही डिपॉझिट भरणार आहे आणि तुम्हाला समजा फ्लॅट नाही मिळालं किंवा तुमचं नंतर कॅन्सल तर या अकाउंट तुम्हाला तुमचे पैसे रिफंड येऊन जातील.
तर त्यासाठी आहे. आणि हा जो तुम्ही बँक अकाउंट टाकणार आहे हा तुमचा स्वतःचा असायला पाहिजे, अकाउंट जॉईंट नसायला पाहिजे. फक्त तुमचा वैयक्तिक अकाउंटच फक्त तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर त्याच्या डिटेल इथून भरायच्या की बँक अकाउंट नंबर, त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे इथं. त्यानंतर तुम्हाला इथं आयएफएससी कोड टाकायचा आहे बँकेचा. जो तुम्ही बँक असेल त्याचा आयएफएससी कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँकेचं नाव आणि ऍड्रेस जो आहे तो आपोआप इथं फिलअप केला जाईल ऑटोमॅटिकली. आणि तुम्हाला या ठिकाणी सिंपल फक्त माहिती भरायची आहे. म्हणजे तुमचं जनरल तुम्ही सिलेक्ट केलं, तुम्ही स्वतःच नाव लिहिलं, बँक अकाउंट नंबर टाकला, अकाउंट नंबर परत एकदा टाकला कन्फर्म करण्यासाठी, आणि आयएफएससी कोड टाकला, आणि हे ऑटोमॅटिकली येऊन जातं आयएफएससी कोड टाकल्यानंतर. आता तुम्हाला इथे स्वतःचा एक कॅन्सल चेक इथे अपलोड करायचा आहे. म्हणजे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्ही ते कॅन्सल चेकचा फोटो काढून ते पीडीएफ बनवायची त्याची, आणि इथं या फॉर्म मध्ये कॅन्सलचा चेक अपलोड करायचा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये अकाउंट नंबर आयएफएससी कोड सगळा क्लिअर पाहिजे त्यामध्ये कॅन्सल चेक मध्ये. किंवा तुम्ही पासबुक सुद्धा अपलोड करू शकता, ज्यामध्ये अकाउंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड हे सगळं क्लिअर असायला पाहिजे. तर हे फक्त कन्फर्मेशनसाठी आहे. हे तुम्हाला चेक पण इथं अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं फक्त एक छोटीशी माहिती भरायची आहे की तुम्हाला तुमच्या लॉटरीमध्ये नॉमिनी कोणाला बनवायचा आहे. तर तुम्ही शक्यतो हजबंड वाईफ असेल तर पतीला किंवा पत्नीला इथं नॉमिनी बनवू शकता, किंवा मुलगा मुलगी ब्लड रिलेशन जे आहेत त्यांना इथं नॉमिनी तुम्ही टाकू शकता. तर इथं फक्त नॉमिनीचं नाव लिहायचं आहे, रिलेशनशिप लिहायची नॉमिनीची तुमच्याबरोबर, त्यानंतर नॉमिनीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नॉमिनीचा ईमेल आयडी. अशा फक्त 4 गोष्टी इथं फिलअप करायच्या आहेत. म्हणजे नॉमिनीचं नाव, रिलेशनशिप म्हणजे भाऊ, वडील, आई, पत्नी काय असेल ते, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, ह्या फक्त 4 गोष्टी इथे टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर इथं आहे की ऍड सिग्नेचर. म्हणजे इथं तुम्हाला ऍड सिग्नेचर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक असं व्हाईट एक असं पेज ओपन होईल, व्हाईट एकदम एक चौका स्क्वेअर रेक्टेंगल शेप मध्ये. त्यामुळे तुम्हाला कर्सरच्या साहाय्याने लेफ्ट क्लिक करून असं जसं आपण रेग्युलर साईन करतो तशी साईन करायची आहे. किंवा तुम्ही मोबाईलवर जर करत असला तर तुम्हाला तुम्ही टच पॅड वापरून तिथं साईन करू शकता. जशी तुमची साईन आहे तशीच साईन इथं करायची आहे. आणि तुम्हाला इथं आय अग्री करायचं आणि इथं शेवटी सबमिट करायचं. म्हणजे हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथे भरून येतो. मी तुम्हाला परत एकदा दाखवतो कशा पद्धतीने आहे. की पहिल्यांदा तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथं नो म्हणायचं 2 वेळा. आता तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे, बँक अकाउंट नंबर, परत बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, आयएफएससी कोड टाकायचा आहे, आणि चेक अपलोड करून तुम्हाला नॉमिनी फक्त नाव, रिलेशनशिप आहे फक्त एक 4 फक्त माहिती भरायची आहे बस. यामध्ये काय सांग अवघड नाही, हे सगळं कोणीही करू शकता. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला इथं सेकंड नंतर पेज ओपन, हे सबमिट केलं तुम्हाला पे ईएमडी असा ऑप्शन इथं ओपन होईल नेक्स्ट पेजवर. अशा पद्धतीने पाहू शकता पे ईएमडी. तर पे ईएमडी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल किंवा जी तुमची तिथे फी असेल डिपॉझिट अमाऊंट, जी काही 20,000 असू शकते किंवा 15,000 असू शकते किंवा 10,000 सुद्धा असू शकते. आणि त्यामध्ये तुमची फॉर्म फी आणि जीएसटी असे म्हणून ही पूर्ण अमाऊंट तुम्हाला शो करेल. आणि तुम्हाला इथे खाली बटन दिसेल की पे असं दाखवेल, ती अमाऊंट आणि ते पे बटन दाखवेल तुम्हाला इथं. ते पे दाखवल्यानंतर तुम्हाला ते पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इझी बस एक गेटअवे ओपन होईल. त्या इझी बसवर क्लिक करायचं आहे फक्त, आणि मग तुम्ही नेक्स्ट पेजवर जाता. आता नेक्स्ट पेज हे अशा पद्धतीने ओपन होईल की जे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन दाखवेल की तुम्ही क्रेडिट कार्डने पे करणार आहात, डेबिट कार्डने करणार आहात, किंवा युपीआयचा किंवा नेट बँकिंग किंवा वॉलेट, असे सर्व तुम्ही ऑप्शन वापरू शकता. पण माझ्यामध्ये तुम्ही युपीआयचाच वापर करा, हे सगळ्यात सोपा मार्ग आहे युपीआयचा. किंवा तुम्ही क्रेडिट कार्डने करणार असेल तरी तुम्ही करू शकता. क्रेडिट कार्डवर क्लिक केलं तर तुम्हाला असं कार्ड नंबर टाकायचा आहे, मंथ आणि एक्सपायरी टाकायचे, कार्ड होल्डर नेम आणि सीव्ही टाकून तुम्हाला इथं पे म्हणायचं आहे. तुम्हाला एक ओटीपी आणि ते पेमेंट होऊन जाईल. तर युपीआयच्या बाबतीत म्हणाल तर युपीआय इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शो क्यूआर कोड असा एक ऑप्शन दाखवेल. शो क्यूआर कोड ऑप्शन क्लिक केला की तुम्हाला इथं महाडाचा क्यूआर कोड ओपन होईल. तो सिंपल तुम्ही आपल्या फोन पेने स्कॅन करायचा आहे आणि त्यावर पेमेंट करायचं आहे. ते पेमेंट तुमचं होऊन जाईल. किंवा दुसरा एक ऑप्शन युपीआयचा असाच आहे की तुम्ही तुमची स्वतःची युपीआय आयडी ते लिहू शकता. म्हणजे काय असेल ते @YBL वगैरे असते ना, की मोबाईल नंबर @YBL असं काय तर युपीआय आयडी असते. तर ती तुम्ही लिहायची आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोनपेला नोटिफिकेशन येईल की हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे का. मग तुम्ही फोनपेने तुमच्या डायरेक्ट पेमेंट करू शकता. तर पेमेंट करणं सुद्धा एवढं अवघड नाही आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता इथं डायरेक्टली. इथं सर्व तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर हे पेमेंट केल्यानंतर हे तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी ओटीपी वगैरे हे पेज ते आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने
तुमचं ते पूर्ण ऍप्लिकेशन जे आहे ते सबमिट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की होम पोझिशनला जायचं आहे म्हणजे वेबसाईटच्या, आणि तुम्हाला इथं राईट साईडला 3 लाईन दिसत आहेत. म्हणजे राईट साईड 3 लाईन दिसत आहेत ना, तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माय ऍप्लिकेशन अशा पद्धतीचा मेनू ओपन होईल. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की माय ऍप्लिकेशन्स वर क्लिक करायचं आहे. माय ऍप्लिकेशन क्लिक केलं तुम्हाला तुम्ही जे ऍप्लिकेशन केलेले आहेत त्या तुम्हाला इथे शो होणार आहे अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेनू ओपन होईल. त्यामध्ये माय ऍप्लिकेशन्स ही लक्षात ठेवा. माय ऍप्लिकेशन तुमची जी तुम्ही साईट जी पेमेंट केलेली आहे ती इथं दिसणार आहे माय ऍप्लिकेशन मध्ये. ईएमडी तुम्हाला रिसिप्ट तिथं डाउनलोड करता येईल. एक्नॉलेजमेंट लेटर सुद्धा तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल. आता इथे एक्झाम्पल साठी दिलेली आहे की कॅसल गेट ही वेबसाईट चिखलीची 1 BHK साईट आहे, ज्यासाठी ऍप्लिकेशन वगैरे हे सगळं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता आपलं ईएमडी अमाऊंट पे झाल्यानंतर आता खूप महत्त्वाचं पार्ट इथं येणार आहे की तुमचं ऍप्लिकेशन इथं सबमिट झालेलं आहे. जसं की आपण दाखवलं की हे तुम्हाला इथं दिसणार आहे माय ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन तुमचं सर्व. आता ह्यामध्ये फक्त महत्त्वाचं पार्ट आहे की यामध्ये तुम्हाला फ्लॅट सुद्धा सिलेक्ट करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फक्त साईट सिलेक्शन केली म्हणजे एखाद्या कॅसल गेट ही समजा साईट आहे, ही साईट तुम्ही सिलेक्ट करून याचा फॉर्म याची ईएमआय अमाऊंट भरली तर इथं हा प्रश्न संपत नाही. तुम्हाला माय ऍप्लिकेशन मध्ये जाऊन बुक माय होम म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कोणता फ्लॅट पाहिजे ते तो सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करायची मुभा म्हाडाने दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या फ्लोअरला किती नंबरचा फ्लॅट घ्यायचा आहे हे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि ते करायचंच आहे. नाहीतर एक मोठा झटका तुम्हाला बसू शकतो यामध्ये. अगर तुम्ही फक्त साईट सिलेक्ट केली आणि जो फ्लॅट जो आहे तो फ्लॅट सिलेक्शन केला नाही तर तुमची ईएमडी अमाऊंट ही पूर्णपणे जप्त केली जाऊ शकते किंवा जप्त केली जाईल असंच म्हाडाने म्हटलेलं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही बुक माय होम हे करायचंच आहे. आता बुक माय ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ही ऍप्लिकेशन बुक माय होमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बुक माय होमवर क्लिक केलं समजा इथं तुम्हाला दिसतंय बुक माय होम अशा पद्धतीचा ऑप्शन आहे. बुक माय होम हे ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक इंटरफेस ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल की कॅसल गेट अशी ही एक्झाम्पल साठी इथे साईट दिलेली आहे. तर ही साईट आहे अशी अशी आणि ती कॅटेगरी तुम्हाला दिलेली आहे जी की तुम्ही असेल ती दिलेली असेल. आणि इथं तुम्हाला बिल्डिंग सिलेक्ट करायची आहे. इथं तुम्हाला समजा 2-3 विंग्स असतील तर तुम्हाला इथं शो होतील ABC काय ते विंगचं नाव असेल ते इथं तुम्हाला शो होईल. तर ती विंग तुम्ही इथं बिल्डिंग नंबर टाकायचा आहे, विंग टाकायचं आहे जे असेल तिथे तुम्हाला इथं शो होईलच. आणि त्यानुसार नंतर तुम्हाला इथं फ्लॅट नंबर सुद्धा सिलेक्ट करायचा आहे. आता अशा वेळी तुम्हाला इथं दिसतंय की सिलेक्ट फ्लॅट नंबर तुम्हाला इथं खालच्या हे दाखवतो. तर हे बघा कॅटेगरी बिल्डिंग नंबर विंग सिलेक्ट केल्यानंतर अगर विंग एकच असेल तर यामध्ये तुम्हाला काही सिलेक्ट करायची गरज नाही, ते होणार म्हणजे सिलेक्ट ऑलरेडी असेल. पण अगर एकापेक्षा जास्त विंग असेल तर तुम्हाला ते विंग सुद्धा सिलेक्ट करावे लागेल. आणि तुम्हाला असं इथं जसं की तुम्ही स्क्रीन पाहू शकता इथं फ्लोअर नंबर दाखवतोय आणि फ्लॅट नंबर सुद्धा दाखवत आहे. तर तिथं ग्रीन क्लिक असेल ते तुमचं सिलेक्ट असेल म्हणजे तुम्ही असं क्लिक केल्यानंतर हे ग्रीन होईल. आणि हे जे स्क्वेअर रेक्टँगल जो आहे जो हिरव्या कलरच्या फक्त बॉर्डर मध्ये आहे अशा पद्धतीचा याचा अर्थ हे अवेलेबल आहे. आणि जे अवेलेबल आहेत त्याला तुम्ही फक्त सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट ते होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला 603 नंबरचा फ्लॅट सिलेक्ट तर 603 वर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथं बुक नाव हे बटन दाबायचं आहे. इथं तुम्हाला दिसेल बुक नाव. हे बुक नाव केल्यानंतर तुमचा तो विंग मधला तो 603 नंबरचा फ्लॅट इथे बुक होणार आहे जसं की इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. बुक झाल्यानंतर आता एक यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की बुक झाल्यानंतर तुम्हाला हा जो फ्लॅट आहे तुमच्या नावावर 2 दिवसासाठी बुक असणार आहे. म्हणजे काय की 2 दिवस तुम्ही तो फ्लॅट अगर तुम्ही त्याचे इन्स्टॉलमेंट नाही भरले म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला 2 दिवस त्यासाठी वेळ द्यावा लागतो 48 तासाचा ते वर्किंग डेजचा. म्हणजे समजा शनिवार तुम्ही केलं तर रविवार मध्ये तुम्हाला सोमवार पण तुमचा तो व्हॅलिड असेल. ठीक आहे. 2 दिवसाचा तुमच्या नावावर तो फ्लॅट बुक असणार आणि त्यानंतर तुम्ही जी राहिलेली प्रशासकीय अमाऊंट आहे म्हणजे त्या फ्लॅटचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट ते तिथं पे करायचं आहे. आता ते समथिंग 1% पण असू शकतं, कधी कधी ते 10% सुद्धा असू शकतं. ते डिपेंड आहे की ती स्कीम कोणती आहे काय त्यावर डिपेंड असते सर्व. तर 1% जी इन्स्टॉलमेंट तुम्हाला तिथे शो करेल बुक केल्यानंतर
तर ती इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी तुम्हाला फक्त 48 तासाचा वेळ दिलेला आहे. त्या 48 तासात अगर तुम्ही ते पैसे नाही भरले तर तो फ्लॅट पुन्हा एकदा इतरांसाठी अवेलेबल होईल. म्हणजे तुम्ही आता बुक केला तर तो इतरांना दिसणार नाही, तो फ्लॅट ऑलरेडी बुक झाला असताना इतरांना दाखवणार. पण अगर तुम्ही 2 दिवसानंतर पैसे नाही भरले, जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे, तर तुम्हाला तो फ्लॅट परत तुमच्या नावावरून डिबुक होणार आणि परत दुसऱ्यांना अवेलेबल दाखवणार. म्हणजे जे कोणी दुसरे त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना तो परत अवेलेबल होणार. तर अशा पद्धतीने मग नंतर ते लोक बुक करू शकतात. मग त्यांना त्यासाठी पण ते 48 तास वेळ देणार. अशा पद्धतीने ती स्कीम रोटेट होणार आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपण माहिती आपण पाहिली. म्हणजे 48 तास कशासाठी हे पण पाहिलं की बुक केल्यानंतर तुम्हाला 48 तासच फक्त वेळ मिळणार आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हाडाकडे पोहोचलं, त्यांचं सगळं कन्फर्म झालं की तुम्हाला ते लगेच देकारपत्र देणार आणि तुम्ही ते देकारपत्र घेऊन म्हणजेच ऑफर लेटर घेऊन बिल्डरकडे जाऊ शकता आणि बिल्डर बरोबर डील करून तुम्ही अग्रीमेंट वगैरे समथिंग सगळी प्रोसेस तुम्ही पुढची करू शकता किंवा लोन वर जे काही असेल ते सर्व प्रोसेस तुम्ही पुढे करू शकता. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की लॉटरीच्या दिवशी कसं फ्लॅटला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये सिंपल स्टेप्स आहेत. पुन्हा एकदा मी ते एक रिपीट करतो तुम्हाला म्हणजे लक्षात येण्यासाठी की तुम्हाला इथं सुरुवातीला अप्लाय बटन तुम्हाला इथं शो झालं असणार. रजिस्ट्रेशन नंतर अप्लाय तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कीम्स दिसणार आहे. अशा स्कीम्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा स्कीम्स निवडायची, जी स्कीमला तुम्हाला अप्लाय करायची त्या स्कीम निवडायची आहे. इथं अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने फक्त एक सिंपल फॉर्म आहे जिथे फक्त तुम्हाला तुमचं नाव, अकाउंट नंबर टाकायचा आहे, आयएफसी कोड टाकायचा आहे आणि नॉमिनीचं नाव टाकायचं, रिलेशन वगैरे हे टाकून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. इथे एक साईन फक्त करायचं तुम्हाला कर्सरने करू शकता किंवा मोबाईलवर असेल तर स्क्रीनवर तुम्ही साईन करू शकता, जशी तुमची साईन आहे तशी, आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ईएमडी अमाऊंट पे करण्यासाठी ऑप्शन दिसेल, पे ईएमडी. पे ईएमडी केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील की त्याच्यावर तुम्ही पे करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला यातून होमला जायचं आहे लॉग इनच्या, आणि होम मध्ये जाऊन तुम्हाला माय ह्या डाव्या साईडला 3 लाईन्स आहेत, त्या 3 लाईन्सवर क्लिक केलं तर तुम्हाला माय ऍप्लिकेशन मध्ये जायचं आहे. माय ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बुक माय होम हे करायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे करावं नाही केलं तर तुमचे 20,000 रुपये बुडू पण शकतात किंवा बुडतील सुद्धा. तर हे लक्षात ठेवा की हे करायचंच आहे सर्वांनी. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जसं की तुम्ही फ्लॅट सिलेक्ट करू शकता, म्हणजे बिल्डिंग, विंग वगैरे सगळं सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने फ्लॅट सिलेक्ट करून बुक नाव करायचं आहे. आणि हा तुमचा फ्लॅट जो आहे तुमच्यासाठी 28 तासासाठी बुक असणार आहे. तुम्ही जोपर्यंत फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरत नाही तोपर्यंत. तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरली की ते तुमच्या नावावर बुक होणार आणि तुम्हाला म्हाडाकडून लगेच देकारपत्र दिले जाणार. तर अशा पद्धतीने आपण बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व या लॉटरीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन नंतर ऍप्लिकेशन कसे करायचे आहे हे सुद्धा माहिती आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. आणि अशाच महत्त्वाच्या आणि चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.